नमस्कार मित्रांनो, सध्या सोशल मीडियावरती एका गाण्याला घेऊन फार कॉन्ट्रोवर्सी होत आहे। हे गाणं नाहीये, ये तो बच्चों वाला गाना है। धांडा नॉइली वाला यांचं वॉमिट ऑन पेपर या रॅप सॉन्गला घेऊन सध्या सोशल मीडियावरती फार आक्रोश होत आहे विरोधकांकडून। या गाण्यामध्ये नेत्यांबद्दल, जे करप्शन नेता आहेत त्यांच्याबद्दल आणि जे ढोंगी बाबा आहेत ज्यांनी भगवा रंग हा रामाचा आपल्या अंगावरती ओढलेला आहे, परंतु त्याच्या आड हे रावण लपलेले आहेत, या सर्व गोष्टींना त्याने त्याच्या रॅप सॉन्गमध्ये सांगितलेलं आहे। परंतु विरोधकांकडून या सॉन्गबद्दल आक्रोश निर्माण करत आहे। त्याच्यामध्ये साध्विक देवी करून एक महिला आहे, ती या सॉन्गला डिलीट करण्यासाठी त्या सिंगरवरती प्रेशर टाकत आहे, ज्याच्यामध्ये तिने गन कल्चर को भी बढ़ावा देता आहे, धमकी दिलेली आहे की हा प्रमोट करतो गन कल्चरला। तर साध्विक देवीबद्दल जर बोलायला झालो तर तिने 11 वर्षांपूर्वी एका लग्न समारंभामध्ये एका मुलीला गोळी फायरिंग करून आकाशामध्ये गोळी फायरिंग केली होती आणि भूलचूकमध्ये त्याच्यामध्ये तिच्याकडून एका 11 वर्षीय मुलीवरती गोळी चालवण्यात आली होती आणि या गुन्ह्याअंतर्गत तिला शिक्षा देखील झाली होती आणि ती आता या गाण्याचा विरोध करत आहे। ती म्हणत आहे हा साधूंबद्दल हेट स्पीच आहे किंवा हेट सॉन्ग आहे। खरं तर वास्तविकता बघायला गेलो तर त्या सिंगरने एक अतिशय उत्कृष्ट सॉन्ग हा मांडलेला आहे। देशामध्ये होणाऱ्या जी परिस्थिती आहे ॲक्च्युअल त्याला मांडण्याचा प्रयत्न या सिंगरने केलेला आहे, परंतु त्याला हेट भेटत आहे। त्याला सांगितलं जात आहे की गाण्यामधून हे सगळं डिलीट करून टाक, देवाबद्दल जे बोललेलं आहे ते। तर त्याने असं काही चुकीचं बोललेलं नाही। मला अतिशय प्रचंड हे सॉन्ग आवडलेलं आहे आणि अतिशय रिॲलिटी, जी ॲक्च्युअल रिॲलिटी आहे ती रिॲलिटी मांडण्याचा प्रयत्न या सिंगरने केलेला आहे। तुम्ही जाऊन गाणं चेकआउट करा, त्याचं नाव आहे वॉमिट ऑन पेपर। जय हिंद। आस्था के नाम पे पाखंड